नमस्ते मंडळी, वेलकम बॅक न्यू ब्लॉग. आम्ही कुठे चालले आहोत ओळखा बरं मंडळी. आताचे वाजले आहेत 11. आता आम्ही चाललो आहे काही कामासाठी, पण तिकडे आम्हाला 11:30ला बोलवलं आहे. तोपर्यंत आम्ही गार्डनमध्ये जाणार आहोत, टाईमपास करण्यासाठी बसणार आहोत. तर चला जाऊया गार्डनमध्ये. मंडळी पूर्ण व्हिडिओ बघा आणि हो, आई वडिलांची नक्कीच काळजी घ्या. आणि मंडळी बघा, आता 11 वाजले तरी एवढं ऊन चटकते आहे ना, किती ऊन लागतं बघा. माझ्याबरोबर माझा मुलगा आहे, तर आलेला आहे जवळ गार्डन. तर मंडळी नक्कीच आई वडिलांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. हे बघा इकडं किती छान वातावरण आहे, झाड आणि इकडे पाठीमागे किती छान आहे बघा. हे नाव वाचलेलं नाही मी. आलो आम्ही इकडे गार्डनमध्ये. काही लोक कामं करतात, बिझनेसवाले आहेत, बसलेत तिकडे कामं करतात. लहान मुलं पण आलेले आहेत. पाठीमागे बघू शकता थंडगार वातावरण, किती छान मस्त वाटतंय ना मंडळी. खूप मस्त असं वाटतंय की दिवसभर तिथंच बसून राहावं. माझा मुलगा गेला तिकडे बघा, त्याला बोलले थांब रे, पुढे कुठे जातो, तिकडे जाऊन बघतोय. उन्हाळ्याच्या दिवसात झाडाखाली किती भारी वाटते. हे मुलाचं खेळायचं आहे बघा. तर पुढे पूर्ण व्हिडिओ बघा मंडळी. हे बघा काय करतोय माझा मुलगा. हे बघा माझा मुलगा काय करतोय. त्याला बोलली मी, कशाला तिकडे हात लावतोयस. ते झाडू मारतायत ना, त्यांचं रूम आहे वाटते, ते झाडू बिडू ठेवायचं. त्याला बोलली मी नको इकडे तिकडे हात लावू. त्याला बोलते मी व्हिडिओमध्ये बघ, तर बघतच नाही, चिडतो कॅमेरा बघितलं तर. काय होतंय काय माहिती आहे त्याला. थोडं पण सपोर्ट करत नाही बघा ना. मोबाईल कॅमेरा पकड बोलली मी त्याला, तरी तो आता त्याला मी बोलते बघ ना इकडे, तर चिडतोय. हे बघा असं करतोय. तर मंडळी, जे कोणी व्हिडिओ रील्स बनवतात आणि ज्यांना कोणाला सपोर्ट पाहिजे असेल, घरच्यांची मदत खरंच लागते, तर सपोर्ट करा रील्स बनवायला. मला तर कोण सपोर्ट करतच नाही. मला मुलगा असो किंवा मिस्टर असो किंवा भाई, म्हणजे भाऊ बहीण, आई, कोणी पण असो, जे कोणी रील्स बनवतात आणि ज्यांना आवड आहे त्यांना नक्कीच सपोर्ट करा. कारण आपल्याला कोण सपोर्ट करत नाही ना, खूप मन दुखतो. पण काही हरकत नाही. हे बघा इथे आलो मध्ये एकदम. हे व्यायाम करण्यासाठी सगळं आहे, जिम छोटीशी गार्डनमध्ये. हे बघा हे काका व्यायाम करतात. मी असं शूट करावं म्हणलं, चला दाखवावं गार्डन. हा बघा चालू झाला व्यायाम करण्यासाठी. माझी पण इच्छा झाली ती वर्कआउट करू म्हणून, पण 11:30ला जायचं होतं ना तिकडे. ते काय निघाले ना SIR, त्याबद्दल मी थोडंसं काम होतं म्हणून चालली होती. टाईमपास करत होते मी. काका तिकडे व्यायाम करत आहेत. मंडळी, ज्यांची वय 50-60 झाले असतील, काका आजी आजोबा, ते नक्कीच अशा गार्डनमध्ये जाऊन नक्कीच थोडं हळूहळू का होईना वर्कआउट करा. कारण खूप तब्येतीला सांभाळा. वर्कआउट चांगलं असतं. चालणं फिरणं ठेवा. मी आजी आजोबांना सांगेन की अशा ठिकाणी नक्कीच जा तुम्ही, थोडंसं वर्कआउट करा. माझा मुलगा बघा मागे व्यायाम चालू आहे, तिकडे ट्रेन
जाते. ट्रेनच्या बाजूलाच आहे हे गार्डन. तर मंडळी, नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आणि ज्याने कोणी व्हिडिओ बघितला आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद करते. आभारी आहे मी तुमच्या. असंच या बहिणीच्या डोक्यावर सदैव तुमचा, माझ्या यूट्यूब फॅमिली, भावांनो बहिणींनो, तुमचा सदैव माझ्या डोक्यावर आशीर्वाद राहू द्या आणि सपोर्ट करा या बहिणीला. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मंडळी, माझे व्हिडिओ काही चुकीचे नसतात, चांगले असतात. जर काही चुकी झाली असेल माझ्याकडून तर नक्कीच मला माफ करा. झाली तर नाही आहे तरी पण. तर या बहिणीला सपोर्ट करा. बाय बाय, टेक केअर. आईवडिलांची काळजी नक्कीच घ्यायची आहे. आपल्याला त्यांनी मोठं केलं आहे, खूप कष्टाने मोठं केलेलं आहे, हे जाणीव ठेवा. आणि म्हातारपणाला या वयात त्यांना सोडू नका. असंच त्यांची खूप काळजी घ्या. जेवणाची, सगळी काळजी घ्या त्यांची. त्यांचा आशीर्वाद घ्या. माझ्या मुलाचं वर्कआउट चालू आहे बघा. तर धन्यवाद. खूप खूप आभारी आहे मी तुमच्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर. काळजी घ्या. हे सगळं मी गार्डन दाखवत आहे तुम्हाला बघा मंडळी. पूर्ण व्हिडिओ बघा, कृपया पूर्ण व्हिडिओ बघा. या बहिणीच्या डोक्यावर सदैव तुमचा आशीर्वाद राहू द्या. माझा मुलगा मस्त एन्जॉय करतोय, वर्कआउट करतोय. मला बोलतो व्हिडिओ नको काढू. मी त्या चिडतो व्हिडिओ काढलं की. हे काकाचं वर्कआउट चाललेलं आहे. मागून ट्रेन जात आहे. पूर्ण गार्डन मी तुम्हाला दाखवते बघा. बाय बाय, टेक केअर.